कळतंय ना मला खरंच. म्हणजे तुमच्याही काही अपेक्षा असणारच ना, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमची निराशा नाही होऊ देणार. सगळं तुम्हाला साजेसं करू आम्ही. आम्हाला पण आमच्या मुलीचं लग्न थाटामाटात लावायचंय. थाटामाटात म्हणजे नक्की कसं? म्हणजे घरासमोरच मोठा मांडव घालणार आहोत. एका वेळेला 50 लोकांची पंगत उठू शकते. 50 लोक? सिरियसली? माझा भाऊ कोण आहे याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? श्रीकांत दादा म्हणजे एक ब्रँड आहे, ब्रँड. रोज ना असे कितीतरी लोक त्याच्या आजूबाजूला वावरत असतात. आम्ही जर इन्व्हिटेशनची लिस्ट काढली ना तर आमच्याकडून कमीत कमी 2-2.5 हजार लोक तरी सहज निघतील. आणि हो, ही अशी लग्न आहेत ना मोठ्या रिसॉर्टला होतात. किती बजेट असेल रे रवी याचं? म्हणजे 2-2.5 कोटी सहजच होतील. 2 कोटी? तुम्ही एवढा खर्च करा असं नाही सांगणार मी तुम्हाला, पण हा आमच्या स्टँडर्डला सूट होईल असं तरी लग्न असू द्या. नाही पण वनजाताई तर म्हणाल्या की लग्न साधेपणाने करायचे. हो, तो मम्माचा चांगुलपणा म्हणून ती असं म्हणाली असेल. असो, मी सुद्धा काही तुमच्यावर प्रेशर टाकायला नाही आले इथे. हे घे, 50 लाखांचा चेक. तुम्हाला हवं तर हे पैसे वापरू शकता तुम्ही. नाही हो, हे नाही घेऊ शकत मी. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आमच्या ऐपतीप्रमाणे आम्ही सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे चांगलं मोठं कार्यालय घेऊ आणि छान पद्धतीने लग्न करू. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला निराश नाही करणार आम्ही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताच आहेत तर आमचाही नाईलाज आहे. पण हा, आम्ही इथे आलो होतो हे मम्माला कळू देऊ नका. काय ना, वाईट वाटेल हो तिला. नाही सांगणार. येतो ती लक्ष्मी, एक कडक चहा बनव ग. कडक चहा? लक्ष्मी, तू सांगायच्या आधीच कसं काय कळतं? सावकाश, गरम आहे. आणि काय ही वही काय घेऊन फिरतेस? अहो, यादी आहे. 4 दिवसांवर आलंय भावनाचं लग्न. नंतर मग धावपळीत सगळं घोळ होईल. त्यामुळे जसं जसं आठवतंय ना तसं तसं लिहून काढते. काही राहायला नको. बघा ना केवढी मोठी यादी झाली आहे. तुम्हाला वाचून दाखवू? हे बघा, सगळ्यात आधी तर कार्यालय ठरवायला लागेल. अहो, पण अलीकडे म्हणे त्या कार्यालयवाल्यांची ना खूप कटकट असते. त्यांचं काय ते जेवणवाले आमचेच असतील, अमुक आमचं अमुक तुमचं, ते सगळं तुम्ही बघाल. आणि हो, आता लग्न म्हटलं की नातेवाईकांना आहेर करावा लागेल. अहो, किती काळ आपण या क्षणाची वाट पाहत होतो ना, आपल्या भावनाचं लग्न. अखेर तो दिवस येतोय. अहो, मुलासाठी कपडे करावे लागतील आणि सोन्याची अंगठी सुद्धा. आणि हे बघा, हा पत्रिका छापायच्या आहेत त्या. अहो, पैसे लागणार आहेत ना आपल्याला. मी काय म्हणते, आपली ती 10 लाखांची FD आहे ना, ती मोडूया. भावनाच्या लग्नासाठी त्या पैशांचा उपयोग होईल. मग तुम्ही आणून द्याल ना पैसे? 3-1 लाख लागतील बघा आपल्याला आता. अहो, लक्ष कुठे तुमचं? ऐकताय ना? हो हो, ऐकतोय. हे पैसे लागणार आहेत ना, पैसे. हो, उद्या आणाल ना पैसे? सही कुठे झाली? पण कुणाची सही? बँकेतल्या मॅनेजरची का? हो, तेच ते मॅनेजरची सही उरली आहे फक्त. मग तेवढंच उरलंय. ती लवकरात लवकर सही आणा तुम्ही. आणि उद्या पैसे हवेतच आपल्याला.
अहो नंतर खूप घाई होईल आपली. हं. आणि एक काम करा ना, जरा यादीकडे बघा. अहो काही सुचलं तर लिहा. घ्या ना. अहो मला काम आहेत, घ्या जरा. चहा घ्या, गार होईल. लक्ष्मी, लक्ष्मी, मी खोटं बोललो तुझ्याशी. मी तुला म्हटलं की मी 10 लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले आहेत, पण खरं तर ते मी शंकरला दिले होते. मला माफ कर लक्ष्मी. माफी नका मागू. अहो इतक्या वर्षांच्या आपल्या संसारात दर महिन्याला सगळा पगार माझ्या हातात दिलाय तुम्ही. अगदी 10 रुपये खर्च करायचे तरी मला विचारूनच केलेत. तुम्ही पैसे उधळणार नाही याची खात्री आहे मला. शंकर भाऊंची सुद्धा काहीतरी अडचण असेल म्हणूनच पैसे दिले असणार. हो अगं, त्यावेळेस तो खूप काळजीत होता. त्याच्या मुलीच्या लग्नाकरता त्याला पैसे हवे होते आणि तेव्हा माझ्याकडे पैसे होते, त्यामुळे असं हातावर हात धरून बसणं मला योग्य नाही वाटलं.